चंद्रपूर महामार्गावरील घुग्गुस पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धानोरा परिसरात असलेल्या लक्ष्मी कोळसा डेपोमध्ये ट्रॅक्टर चालवताना झालेल्या अपघातात एका जेसीबी मशीन ऑपरेटरचा मृत्यू झालाय। महाकुर्ला येथील रहिवासी असलेले जेसीबी मशीन ऑपरेटर नितेश पाझारे चंद्रपूर महामार्गावरील लक्ष्मी कोळसा डेपोमध्ये पडले आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूच्या काही तासांनंतर डेपो संचालक देव अग्रवाल यांनी कुटुंब आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली। नितेश पाझारे गेल्या 4 वर्षांपासून लक्ष्मी कोळसा डेपोमध्ये काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून नितेश पाझारे यांना पाण्याच्या टँकर ट्रॅक्टरमध्ये पाणी आणण्यासाठी कोळसा डेपोमध्ये पाठवले जात होते। गुरुवारी दुपारी 1:30च्या सुमारास बीडी ट्रॅक्टरचे ब्रेक फेल झाले आणि ते नियंत्रणाबाहेर गेले आणि पाझारे चालवत असलेला ट्रॅक्टर कोळसा डेपो जवळील विजेच्या खांबाला धडकला। त्यानंतर तो कोळसा डेपोमध्ये पोहोचताच चक्कर येऊन अचानक खाली पडून त्यांचा मृत्यू झालाय। पाझारे माझा मोठा भाऊ नितीन पाझारे हा जेसीबी ऑपरेटर लक्ष्मी कोलमध्ये होता। तो 4 वर्षापासून इथं कार्यरत होता। तर तो काम नसल्यामुळे पाणी टँकर भरून आला आणि उभी करून खाली उतरला, तेव्हा तो पडला आणि त्याचा तिथेच जागी मृत्यू झाला। आमची मागणी होती 5 लाख रुपये, तर त्यांना आम्हाला 1,80,000 रुपये दिले आणि 50,000 रुपये मयतीसाठी दिले। आणि आमची एक मागणी आहे की त्याचा छोटासा मुलगा आहे 2 वर्षाचा, त्याला महिन्याची 10,000 रुपये देण्यात यावे, हे आमची अपेक्षा आहे।